सरपंच संतोष देशमुख त्यांचे बंधू धनंजय देशमुख आपल्यासोबत. आता काय सांगाल, काल तर खरं पूर्वनियोजित होतं की तुम्ही काल जॉब नोंदवणार होता, मात्र तुमची तब्येत खराब होती, रुग्णालयात ॲडमिट झाला होता. आज काय, कसं आहे तब्येत? सकाळी उठल्यानंतर बरं वाटलं होतं मला जरा. परत जसं काल 2-3 दिवसात होत होतं अशक्तपणा, तो काही कमी नाही झालेला. आणि थोडं कॅल्शियम कमी झालं, HB, आणि BP लो झाला होता काल. त्यामुळं मी थोडी म्हणजे हॉस्पिटलला जाऊन दाखवून घेतलं. जड म्हणजे हलकं झालं आहे सगळं अंग. आपण बघतो की संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी राज्यभरात मोर्चे काढले जातात. मात्र यावर लक्ष्मण हाकेंनी असा गंभीर आरोप केला आहे की संतोष देशमुख यांच्या न्याय द्यावा या मागणीसाठी मोर्चे काढले जातात, मात्र राज्यात कोपर्डी 2 सारखी घटना घडावी यासाठी हे सगळ्या मोर्चाचं आयोजन केलं जातं. यामध्ये कोणी काय विचार केला आहे या प्रकरणाविषयी, त्याच्यावर सगळं म्हणजे रूपरेषा आहे. मी वारंवार सांगतोय की संतोष अण्णा देशमुख यांचा जो खून झाला, यांची जी हत्या झाली अमानुषपणे, ते जर कुणी स्वतः बघण्यापेक्षा फक्त ते फोटो बघितले, ऐकली, तरीसुद्धा असे जे वक्तव्य करतात लोक, ते कधीच करणार नाहीत. कारण का त्यांनी कधी ही गोष्ट अजून अशा पद्धतीनं बघितलं नाही. जेणेकरून जेवढे इथं लोकप्रतिनिधी आले, जेवढे सामाजिक स्तरातील लोक आले, जे पण कोणी एक माणूस या नात्यानं इथं आले, त्या लोकांना कुठंही ह्याच्यामध्ये असं नाही वाटत की काहीतरी चुकीच्या पद्धतीनं कुठली गोष्ट केली जाते. जे समर्थन करतायत लोक, त्याचा एकच उद्देश आहे, दुसरा कुठलाही उद्देश नाही, की संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि जे आमचं कुटुंब आहे आणि मी आहे स्वतः आणि सगळं गाव आहे, आणि अशा विचारांचे सगळे राज्यभरातले, आज मी राज्यभरातले का म्हणतो तर महाराष्ट्रातल्या 31 जिल्ह्यातून इथं या घटना झाल्यापासून भेटण्यासाठी, सांत्वन करण्यासाठी, धीर देण्यासाठी, न्यायाची भूमिका घेण्यासाठी हे लोक इथं आलेले आहेत. ज्या लोकांनी इथं भेट दिलेली आहे किंवा जे लोक इथं आलेले आहेत, त्यांना सगळी परिस्थिती त्याने इतक्या मनावर घेतलेली आहे की कधी कधी मला असं वाटतंय की आपलं दुःख पाठीवर बांधलेलं आहे, आपण ते अजून उघडलेलं नाही. पण त्या लोकांनी इतकं दुःख समोर मांडलेलं आहे की आत्ता पण कुठेही जरी गेलं आणि कोणी जरी आलं तरी अश्रू ढाळतच लोक येत आहेत, अश्रू ढाळतच लोक जात आहेत. काहीच निशब्द होत आहेत लोक. आणि देशमुख कुटुंबियाची जी भूमिका आहे न्यायाची, न्याय मिळाल्याशिवाय आपण कुठंही थांबणार नाहीत. आपल्याला फक्त न्याय पाहिजे, आपल्याला दुसरी कुठलीही गोष्ट ह्याच्यामध्ये बोलायची नाही. अशा लोकांवर जे लोक काहीही बोलत आहेत, त्या दिवशी मी बोललो होतो की न्यायाच्या भूमिकेमध्ये जे लोक आहेत त्यांचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे की न्याय भेटला पाहिजे देशमुख कुटुंबियांना. आणि त्याच्यातून महत्त्वाची गोष्ट की मी मुख्यमंत्री साहेबांना भेट झाली त्यावेळेस शेवटला एक शब्द बोललो की साहेब, अशा घटना परत महाराष्ट्रात आपल्या नव्हे तर कुठंच घडू नयेत, कुठल्याच कशातच घडू नयेत. तर तुम्ही एक असा आदर्श घालून द्या महाराष्ट्राला की छत्रपती शिवाजी महाराज, माँसाहेब जिजाऊचे ज्या राज्यात संस्कार आहेत, शाहू फुले, आंबेडकर यांचे जे विचार आहेत, यांची जी शिकवण आहे, जे संविधान आहे, ह्याच्यामध्ये प्रत्येक नागरिकाला जे वागण्याचा जो संदेश दिलेला आहे, त्याप्रमाणे त्यांच्या काळात जे राज्य होतं असं राज्य कुठंतरी बघितलं गेलं पाहिजे आणि ते प्रत्यक्षात उतरलं गेलं पाहिजे, अशी मी त्यांना शेवटला शब्द वापरला. आणि त्यांनी सांगितलं अगदी तशाच पद्धतीनं जे शेवटचा आरोपी आहे ह्या गँगमधला, तो जेरबंद करून त्याला फासावर लटकेपर्यंत हे सरकार थांबणार नाही. आणि अतिशय विचारपूर्वक गांभीर्यानं मला हा शब्द मुख्यमंत्री साहेबांना दिलेला आहे. म्हणून आम्ही साहेबांचे धन्यवाद देखील म्हणलो आहेत किंवा त्या पद्धतीनं त्यांनी
पोलीस यंत्रणा, CID पथक, SIT पथक, त्याच्यानंतर न्यायालयीन समिती, ह्या सगळ्या गोष्टी त्याच गांभीर्यानं या प्रकरणामध्ये त्यांनी त्यांच्यावर काम सोपवलेलं आहे आणि त्याच्यावर सगळ्यांचं अगदी गांभीर्यानं लक्ष आहे. ह्याच्यामध्ये कुठंही कोणी सुटणार नाही. जो सगळा हा क्राईमचा अड्डा आहे, जे सगळं क्राईम झालेलं आहे, जी ही गँग आहे, जी ही संघटित गुन्हेगारी आहे, त्याला कुठंही कोणी थारा देणार नाही. दिला तर त्याला देखील कोणी माफ करणार नाही. ह्याची पण काळजी घेतली पाहिजे. याच्यामध्ये कोणी जरी चुकीच्या पद्धतीनं वागलं तर आम्ही डायरेक्ट मुख्यमंत्री साहेब किंवा जी यंत्रणा आहे त्यावर डायरेक्ट आम्ही ॲक्शन घेऊ म्हणजे त्यांना सांगू हे इथं असं झालं आहे. कारण का अप्रत्यक्षरित्या सगळे लोक याच्यात लक्ष घालून आहेत, डोळ्यात तेल घालून आहेत, कानात जीव ओतलेला आहे त्यांना की काय घडतं आहे, कुठली गोष्ट बरोबर आहे. त्यामुळे या गोष्टीत कुणीही कुठल्या पद्धतीनं चुकीच्या लक्ष घालत नाही याची सगळ्यांनी खबरदारी घेतलेली आहे. आणि आम्हाला अपेक्षित जे आहे गोष्ट न्यायाची तो न्याय मिळणार आहे. आम्ही त्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांना धन्यवाद बोललो आहेत आणि त्यांनी खूप जास्त प्रमाणात मनावर घेतलेलं आहे. आम्ही सगळ्या गोष्टी त्यांना दाखवलेल्या आहेत. तसेच इतरही जे यामध्ये सर्व स्तरातील लोकप्रतिनिधी आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, गावातील सर्व लोक आहेत, यांनी देखील तीच भूमिका मांडल्यामुळे या गोष्टीला 100% न्याय मिळणार आहे आणि तो आम्ही घेणार आहोत आणि घेतल्याशिवाय राहणार नाहीत. कारण का ही जी पोकळी तयार झाली, आज माझ्या घरातले सगळे लोक तुम्ही बघतायत, मला आईला काही बोलता येत नाही, आईला मला काही बोलता येत नाही किंवा मी कुठल्या पद्धतीनं धीर देऊ शकतो. कुटुंबाचा करता माणूस, निस्वार्थी माणूस, आयुष्यभर सेवा केलेला माणूस ह्यांनी अशा पद्धतीनं घालवला तर आम्ही काय बोलणार आहेत. इथंच आम्ही राहायचो, इथंच सुखानं राहायचो. आम्हाला कधी कुठल्या गोष्टीचं वाटलं नाही आपल्याकडं हे नाही, आपल्याकडं ते नाही. सुख हे सगळ्यात जगात सगळ्यात मोठी गोष्ट आमच्या घरात होती आणि त्यानुसारच आमचं सगळं चाललेलं होतं. अचानक ह्यांनी चुकीच्या पद्धतीने जे घाव घातला आहे तो भरून निघणारा नाही. जरी सगळ्यांना फाशी होणार आहे, सगळ्यांना सजा मिळणार आहे, पण माझा भाऊ कधीच परत नाही येणार. आणि हा लढा किंवा हे विचार आमचे पुढं कधी अशा गोष्टी नाही व्हाव्या म्हणून असणार आहेत आणि त्या कायम राहणार आहेत. ह्या भूमिकेत कुठंही काहीही बदल नाही होणार. आम्ही आमच्या भावाला न्याय घेणार आणि जे आरोपी त्यांना शिक्षा देणार. शेवटपर्यंत सगळ्यांना आमचं हेच मागणं असणार आहे आणि त्यातूनच आपण पुढं जाणार आहेत. आपण जर बघितलं तर धाराशिवच्या मोर्चामध्ये आमदार सुरेश धस यांनी असा आरोप केला होता की लक्ष्मण हाके जे आहेत ते उचल घेऊन बोलतात आणि ज्या पद्धतीने त्यांना लक्ष्मण हाकेंनी काल वक्तव्य केलं की हे मोर्चे कोपर्डीसारखी घटना व्हावी यासाठी केले जातात. तुम्हाला काय वाटतं लक्ष्मण हाकेच्या भूमिकेवर? मला एकच वाटतं, मी त्या दिवशी पण बोललो होतो या व्यक्तीविषयी की 30व्या दिवशी त्यांना कुठंतरी श्रद्धांजली व्हायली पाहिजे संतोष अण्णा देशमुखला, असं त्यांना विचार आला किंवा त्यांना कोणीतरी विचार आणला असेल. फ्लेक्सवर फोटो लावून त्याच्या पाठीमागं काय त्यांचे विचार आहेत मला माहीत नाही. जर त्यांनी संतोष अण्णा देशमुख यांचे कुटुंबीय, मी स्वतः किंवा गाव जर त्यांनी प्रत्यक्ष ही गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर त्यांना कदाचित एवढा उशीर नसता झाला श्रद्धांजली व्हायला. जिथं सगळं गाव, जिथं सगळं राज्य हळहळतं आहे तिथं ह्यांना वेगळे विचार येणं म्हणजे अतिशय चुकीच्या विचारांना हे पुढे येत आहेत. त्यांनी कधीही आमच्याशी किंवा आमच्या कुटुंबाशी किंवा सदस्याशी कुठल्याही प्रकारे आम्हाला समजून घेण्याचा एकही त्यांनी प्रयत्न केला नाही. जसं की अख्ख्या महाराष्ट्रामधून सगळे लोक दुःख व्यक्त करतायत, सांत्वनासाठी येत आहेत आणि हे जर काहीतरी वेगळंच बोलत असतील तर ते खूप चुकीचं आहे आणि चुकीच्या पद्धतीनं तसं केलं तर ते खूप चुकीचं विचार आहेत. आपण त्यावर बोलणं जास्त उचित नाही. पण मी एकच सांगेल, हा जो अन्याय झाला आहे त्याला सगळ्या स्तरातील गोरगरीब लोक, 18 पगड जातीतील लोक, सगळ्या स्तरातील लोक हे उभे आहेत म्हणून मला त्या गोष्टीला जास्त महत्त्व द्यायचं नाही. माझ्या पाठीमागं, कुटुंबाच्या पाठीमागं, गावाच्या पाठीमागं सगळे लोक हे खंबीरपणे उभं आहेत आणि न्यायाच्या भूमिकेत आहेत. कुणाचं कुठलंही काही वेगळं म्हणणं नाही. न्याय मिळाला पाहिजे संतोष अण्णाला
या भूमिकेवर कुटुंबीय आणि सगळे ठाम आहेत. आपण जर बघितलं उद्या छत्रपती संभाजीनगर येथे मोर्चा काढला जाणार आहे. देशमुख कुटुंबातले कोण कोण सहभाग होणार आहे? माझी तब्येत ठीक झाली तरच मी हा निर्णय घेणार आहे सकाळी. कारण का मला जे 37-38 दिवस झालं भावाला दुःख एका साईडला आणि बाकीचं सगळं करणं एका साईडला. मला उभं राहणं होतं, मला थांबून जमत नव्हतं. मला न्याय घ्यायचा आहे भावासाठी. मग त्याला कुठल्याही स्तराला मला जावं लागलं. मला किती पण तकलीफ झाली, मला किती पण मेहनत घ्यावी लागली, मला कितीही सामोरं जावं लागलं कशाच्या, तरी तो मी घेणार आहे. आणि जर मला व्यवस्थित वाटलं तर मी जाईल किंवा मग वैभवी आणि सत्यजित माझा मुलगा आणि विराज पुतण्या माझा हे तिघं जातील. मी डॉक्टरांचा सल्ला घेऊन मी पुढील निर्णय घेईल. निश्चितच आपण जर बघितलं तर हे होते संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख. ज्या पद्धतीनं लक्ष्मण हाकेने वक्तव्य केलं होतं ते चुकीचं आहे, त्यांनी तसं करू नये असे आवाहन त्यांनी केले. कॅमेरा पर्सन आप्पासाहेबसह ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, मसाजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.